वर्षाच्या शेवटच्या अमावस्येच्या दिवशी करू नका या चुका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आता काही दिवसातच वर्ष संपणार आहे. या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं आणि खूप काही नवीन अनुभव देखील दिले. या वर्षात आपण खूप काही गोष्टी केल्या, पण या वर्षातील शेवटच्या अमावस्येला काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत. या वर्षी शेवटची अमावस्या सोमवारी आलेली आहे, म्हणून या सोमवती अमावस्येला खूप शुभ मानले जाते. कारण ही मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या असते. ही अमावस्या खूप शुभ आणि फलदायी असते. या दिवशी आपल्या पितरांची आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य लाभते. पण जर या दिवशी आपण काही चुका केल्या तर त्याचे नकारात्मक परिणाम देखील भोगावे लागतात. ही अमावस्या 30 डिसेंबरला पहाटे 4:01 चालू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला पहाटे 3:51 पर्यंत राहील. त्यामुळे कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहे ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात, त्यामुळे या दिवशी सायंकाळी घराच्या बाहेर निघणे टाळावे आणि स्मशानभूमीजवळ जाणे देखील टाळावे. यावेळेस अमावस्या सोमवारी आल्यामुळे सोमवार हा महादेवाचा वार असतो, त्यामुळे या दिवशी मद्यपान करणे किंवा मांसाहार करणे देखील टाळावे. या दिवशी घरामध्ये शांतता राखावी आणि भांडण करणे टाळावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी शुभ कार्य करणे टाळावे. अमावस्येच्या दिवशी एखाद्या वस्तूची देवाणघेवाण करणे टाळावे किंवा नवीन वस्तू खरेदी करणे देखील टाळावे. अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेरील झाडांना पाणी देणे टाळावे. या मार्गशीर्ष अमावस्येला आपल्या घरातून 7 मिरच्या व 1 लिंबू 7 वेळा उतरवून बाहेर फेकून द्यायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या घराला लागलेली दृष्ट निघून जाते. अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.